मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आय पी एलचा पुढचा जो सामना होणार आहे तो होणार आहे कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये. आता चेन्नईचा संघ हा आधीच ह्या कॉम्पिटिशनमधनं प्लेऑफमधनं बाहेर पडलेला आहे, पण कोलकाताच्या संघाला संधी आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या उर्वरित सर्व मॅचेस जिंकणंसुद्धा अनिवार्य आहे. उद्याची मॅच त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आता चेन्नईच्या टीम ऑलरेडी बाहेर गेल्यामुळे ते त्यांच्या टीममध्ये काही चेंजेस सुद्धा नक्कीच करू शकतात. ह्याच्या आधी जेव्हा दोन्ही टीम समोरासमोर आलेल्या होत्या तेव्हा कोलकात्याने ती मॅच अगदी आरामात जिंकलेली होती, चेन्नईला आरामात हरवलेलं होतं. पण उद्याची मॅच होणार आहे इडन गार्डन्स कोलकात्याच्या होम ग्राउंडवरती. हे जे पिच आहे हे बॅटिंग फ्रेंडली तर आहेच, पण ह्या पिचवरती स्पिनर्सला सुद्धा एक थोडी बहुत चांगली हेल्प भेटून जाते. हेड टू हेडमध्ये बघायला गेलो टोटल 32 मॅचेसमध्ये के के आरनं 12 मॅचेस जिंकल्या, सी एस केने 20 मॅचेस जिंकल्यात. पण सध्याच्या सी एस के टीमची परिस्थिती ही तशी नाही आहे, बरेचसे प्लेयर इनएक्सपिरियन्स आहेत. के के आरच्या टीमला चान्स आहे ही मॅच उद्यासुद्धा जिंकण्यासाठी. टोटल ह्या व्हेन्यूवरती 99 मॅचेस खेळल्या गेल्या, 175 हा ॲव्हरेज स्कोर आहे इथे. बॅटिंग पहिली करणारी टीमने 43 वेळा मॅच जिंकले, बॅटिंग सेकंड करणारी टीम 55 वेळा जिंकले. 150हून कमी स्कोर 27 वेळा झाला स्कोरिंग पॅटर्नमध्ये. 150 ते 169 21 वेळा, 170 ते 189 28 वेळा आणि 190हून अधिक 23 वेळा. बॉलरसाठी कशा प्रकारे हेल्प आहे इडन गार्डन्समध्ये, तर टोटल 99 मॅचेसमध्ये 446 विकेट पेसर्सला आणि 327 विकेट्स स्पिनर्सला सुद्धा भेटलेले आहेत. त्यानंतर कोलकाताची आता आपण प्लेईंग इलेव्हन बघून घेऊया. कोलकात्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे, त्यानंतर रहमदुल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसल, रोमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय आणि वरुण चक्रवर्ती. आता या ठिकाणी रोमन पॉवेलच्या जागी मोईन अली खेळू शकतात, कारण की उद्याचं पीच जे आहे ते स्पिनर्सला हेल्प होणार आहे. कदाचित त्यांच्या जागी मोईन अली खेळू शकतात आणि इम्पॅक्ट प्लेयर असतील वैभव अरोरा. चेन्नईची टीम शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डिवाल ब्रेविस, शिवम दुबे, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, दीपक हुड्डा, नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पथिराने. इम्पॅक्ट प्लेयर असतील अंशुल कंबोज. आता आपण एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स जाणून घ्यायला सुरुवात करूया. सो सुरुवात करूया रहमदुल्ला गुरबाजपासून. रिसेंटमध्ये 35 रन, 26 रन, 1 रन, 0 रन, सी एस केच्या अगेन्स्ट 1 रन, वेन्यूवरती 9 इनिंग, 218 रन. सुनील नारायण 11 रन, 27 रन 3 विकेट, 4 रन, 17 रन, 5 रन 2 विकेट. सी एस केच्या अगेन्स्ट 44 रन 3 विकेट, 27 रन 1 विकेट, 2 विकेट, 0-0. वेन्यूवरती 64 इनिंग, 672 रन आणि 72 विकेट्स त्यांच्या खात्यावरती. त्यानंतर अजिंक्य रहाणे 30 रन, 26 रन, 50 रन, 17 रन, 20 रन. सी एस केच्या अगेन्स्ट 20 रन, 44 रन, 8 रन, 14 रन, 0 रन. वेन्यूवरती 16 इनिंग्स, 466 रन्स. व्यंकटेश अय्यर 7 रन, 14 रन, 7 रन, 45 रन, 60 रन. चेन्नईच्या विरुद्ध 3 रन, 9 रन, 20 रन, 16 रन, 50 रन. मौका भेटत नाही आहे, चान्स भेटत नाही आहे खेळण्यासाठी जास्त, कारण की टीम खूप खाली बॅटिंगला पाठवते. वेन्यूमध्ये 17 इनिंग्स, 399 रन्स आहेत. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी 44, 44, 27, 37, 5. सी एस केच्या विरुद्ध 24, वेन्यूवरती 8 इनिंग, 196 रन. रिंकू सिंग 19, 36, 17, 2, 15. चेन्नईच्या विरुद्ध 15, 9, 54, 53 आणि 11. आणि या व्हेन्यूवरती 18 इनिंग्स, 531 रन्स आहेत. त्यानंतर आंद्रे रसल, गेल्या मॅचमध्ये आंद्रे रसलने खूप मोठी पारी खेळलेली असती. तर आता पुढच्या मॅचमध्ये बघूया काय करतायत ते. 57 रन केलेले होते, एकही विकेट नव्हती भेटलेली. त्याच्या आधी 17 रन 1 विकेट, 1 विकेट, 21 रन 1 विकेट आणि 17 रन. सी एस केच्या विरुद्ध 10 रन 2 रन, 9 रन 1 विकेट, 20 रन. वेन्यूवरती 46 इनिंग, 1046 रन, 45 विकेट्स. रमनदीप सिंग जास्त काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे, सो तुम्ही इग्नोर करू शकता स्मॉल लीगमध्ये. त्यानंतर हर्षित राणा रिसेंटमध्ये 2 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 3 विकेट. चेन्नई विरुद्ध 2 विकेट भेटलेलं होतं, त्याआधी 0 विकेट. वेन्यूवरती 17 इनिंग्स, 21 विकेट्स. मोईन अली रिसेंटमध्ये 2 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 5 रन आणि 2 विकेट, 17 रन. के के आर सी एस के विरुद्ध 1 विकेट, 1 रन, 26 रन, 9 रन, 1 विकेट. वेन्यूवरती 4 इनिंग, 66 रन्स आणि 3 विकेट. त्यानंतर वरुण चक्रवर्ती सी एस के विरुद्ध 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट. रिसेंटमध्ये
सी एस के विरुद्ध 2 विकेट 0 विकेट 2 विकेट 1 विकेट 1 विकेट. वेन्यूवरती 21 इनिंग 28 विकेट्स. वैभव अरोरा रिसेंटमध्ये प्रत्येक मॅचमध्ये विकेट्स भेटत आहेत. सी एस के विरुद्ध सुद्धा प्रत्येक मॅचमध्ये विकेट्स भेटत आहेत. तुम्ही ट्राय करू शकता. वेन्यूवरती 12 इनिंग्समध्ये 14 रन्स आहेत, 14 विकेट्स आहेत. त्यानंतर बघूया चेन्नईची प्लेइंग 11. चेन्नईचे दोन्ही ओपनर नवीन असले तरी आयुष म्हात्रे खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत. लास्टच्या मॅचला 94 रन्स बनवलेले आणि मॅच ऑलमोस्ट जिंकलेली होती आर सी बी विरुद्ध. ओके, पण मोक्याच्या क्षणी आऊट झाल्यानंतर चेन्नईने ती मॅच गमावली. शेख रशीद जास्त काही फॉर्ममध्ये नाही आहेत, मोठी खेळी करू शकत नाही आहेत. सॅम करन गेल्या मॅचमध्ये फ्लॉप होते, बट त्याआधी 88 रन केलेले होते, बट विकेट्स लेस जात आहेत मोस्ट ऑफ द मॅचमध्ये. के के आर विरुद्ध 1 विकेट 0 विकेट 26 रन 4 रन 1 विकेट. वेदनीमध्ये 2 इनिंग 4 रन 1 विकेट. दीपक हुड्डा आउट ऑफ फॉर्म आहेत. तुम्ही ह्यांना इग्नोर करू शकता, कदाचित सी एस केची टीमसुद्धा इग्नोर करू शकते. त्यानंतर शिवम दुबे 8 रन 6 रन 12 रन 50 रन 43 रन. के के आर विरुद्ध 31 रन 28 रन 48 रन 50 रन 3 रन. वेन्यूवरती 1 इनिंग 50 रन. रवींद्र जडेजा 77 रन 17 रन 1 विकेट 21 रन 1 विकेट 53 रन 1 विकेट 7 रन 2 विकेट. के के आर विरुद्ध 0-3 20 18 26. वेन्यू 11 इनिंग 201 रन 9 विकेट्स आहेत त्यांच्या खात्यावरती. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी फॉर्म काही चांगला नाही आहे, तुम्ही इग्नोर करू शकता. डिवॉल ब्रेविस 0-32 42. के के आर विरुद्ध 29. वेन्यूवरती अजून खेळलेले नाही आहेत. त्यानंतर मथिशा पथिराना 3 विकेट 2 विकेट 0 विकेट 0 विकेट 2 विकेट. के के आर विरुद्ध 0 विकेट 1 विकेट. वेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट. अंशुल कंबोज 0-0 1-1-1. के के आर विरुद्ध 1 विकेट 1 विकेट. वेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट. त्यानंतर खलील अहमद 0-2-1-0-1. सी एस केच्या विरुद्ध के के आरच्या विरुद्ध 0 विकेट 0 विकेट 1 विकेट 3 विकेट 1 विकेट. वेन्यूवरती 2 इनिंग 0 विकेट. नूर अहमद 1-1-2-0-0. के के आर विरुद्ध 1-2. वेन्यूवरती 1 इनिंग 2 विकेट्स. सो आता आपण काही मॅचेस बघूया. रहमदुल्ला गुरबाज नूर अहमदने 3 वेळा आऊट केले, केवळ 9चा ॲव्हरेज आहे. आणि सुनील नारायणला खलील अहमदने 2दा आऊट केले, 22चा ॲव्हरेज आहे. रवींद्र जडेजाने 3 वेळा आऊट केले, केवळ 3च्या ॲव्हरेजने. सो आता आपण बघूया आपली फॅन्टॅसी टीम. बट ऑब्विसली ही फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टॉस झाल्यानंतर टेलिग्रामवरती भेटेल आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. सो सुरुवात आपण केलेली आहे. विकेट किपर गुरबाज, रहाणे, शिवम दुबे, रघुवंशी, म्हात्रे, जडेजा, आंद्रे रसल, सुनील नारायण, चक्रवर्ती, पथिराना आणि नूर अहमद. आता या ठिकाणी आपण कॅप्टन्सी दिली आहे सुनील नारायणला, वाईस कॅप्टन्सी दिली आहे जडेजाला. तुम्ही इंटरचेंजसुद्धा करू शकता, कारण हे दोघंही जण 4-4 ओव्हर टाकणार आणि लवकर बॅटिंगला सुद्धा येणार त्यामुळे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, स्टेट्स तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.